रूप पाहता लोचनी सुख झाले मुक्तांगणी पुढची मंडळी जोडी काढून ठेवा आणि पुन्हा आपल्या आपलेच घ्या, कोणी देणार नाही. बस, धन्यवाद. Yeah.
भगवंताचे युगान युगीचे लाडकी प्रेमिका संत शिरोमणी रामदेव महाराजांचा बहुतेकांच्या परिचय अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा पर्याय कशा निमित्ताने कार्यक्रम कीर्तनाचा जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे.
तुम्हा सर्वांचे सुपरिचित सन्माननीय आमदार बालाजी भाऊ कल्याणकर यांच्या अभिष्ट चिंतन सोहळा निमित्ताने घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा कार्यक्रम आयोजक अध्यक्ष गंगाधररावजी बडोले संतोषला दिलेला आहे. या दोघांनी हरिभाऊजी पावडे यांच्या माध्यमातून मला दिलेलं निमंत्रण गंगाधरराव आणि संतोषरावच्या निमंत्रणामुळे पुन्हा नांदेडकरांच्या दर्शनाचा झालेला लाभ. या संबंधाने उपस्थित पूजनीय भाऊसाहेब महाराज श्रीधरचे दोन्ही महात्म्यांना प्रथमतः मनोभावे वंदन. विनयकरी महाराज जाकेटवाले सुधीर महाराज इकडचे दिग्गज जाकेटवाले कारणाचार्य सर्व टाळकरी मालदार छोटे छोटे साधक त्यांना शिकवणारे गुरुजी त्यांची संस्था या सर्वांना व्यासपीठावर मनोभावे वंदन करतो. बरीचशी मान्यवर मंडळी कदम साहेब लोकदर सगळे नेहमीचे परिचित पुढे बसलेले माझ्या आई बहिणी वडीलधारी मंडळी लांबून आलेले श्रोते तुमच्या स्वागतासाठी उभे असलेले साहेबांचे कार्यकर्ते या सर्वांच्या एकत्रीकरणाने कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य आज योगायोग आहे. संपूर्ण भारतभर अहिल्या देवीचा उत्सव चालू आहे. 300 वर्ष पूर्ण होतात. त्या दिवशी साहेबांचा वाढदिवस होतो. हा दुग्ध शर्करा योग आहे. गंगाधररावला विचारलं, संतोषरावला विचारलं, कदम बाबाला विचारलं, चौकण भाऊला, पावडे साहेबाला साहेबांचं वय काय असेल काय सांगताय? 20 वर्षापासून तसेच दिसतात. मुद्दाम घरी गेलो, साहेबांना पहिला प्रश्न विचारला, म्हणजे साहेब आपलं वय सांगा. म्हणजे 45. संशय बरोबर होता. सध्या 35चे वाटतात. चांगला आहे. त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळा निमित्ताने हा कार्यक्रम आहे. भारतभर अहिल्या देवीचे सोहळे चालू आहे. नेमके 300 वर्ष यावर्षी त्यांना पूर्ण होतात. ह्या काही दुर्मिळ पदव्या आहेत. एक लक्षात घ्या. पुण्यश्लोक हबप कोटी आहे. हबपला काही लागत नाही. 2 रुपयाची माळ 1.5 रुपयाचं गोपी चंदन लावलं की लगेच हबप होतात. पूर्वी पूजनीय आमचे वैकुंठवासी तुम्ही कीर्तन ऐकले बहुतेक माधव महाराज मगर ऐकले. आमचे मगर महाराज विनोदाने म्हणायचे म्हणा सख्या 2 रुपयात भक्त तरी तुझ होण्या आहे हरे भक्त तरी एकही उक्ती आहे अति सोपी बडा तुळशी माळ चंदन कोपी. आठवड्याचं चंदन 1.5 रुपयाची माळ झाला. काही पदव्या पहा. सुभटा हे दोघांना पदवी आहे. आणि पुण्यश्लोक एका योगात एकाला आहे. सुभटा शब्दाचा अर्थ आहे चांगला योद्धा. एक अर्जुन आणि एक बजरंगबली हे दोघांना पदवी आहे. योगाच्या वाटाने निघाले का सुभटा दया दुःखाचा दिसेल वाटा भागा आला. माऊलीने अर्जुनाला सुभटा म्हटलं. तुकोबाराणी
सोबता एक थोडस लक्ष देऊन ऐका. ह्या 5 पदव्या सांगतो तुम्हाला. रथी पहिली पदवी, अतिरथी दुसरी पदवी, महारथी तिसरी पदवी, अति महारथी ही युद्धातल्या पदव्या चौथी, महामहारथी ही 5वी. लक्षात आहे? नाही लक्षात तुला तिथून जेव्हा पुन्हा सविस्तर सांगतो. नाही काय काय 5000 योद्ध्यांच्या सोबत एकटा लढाई करतो त्याला पदवी रथी आहे. आणि रथी दोघंच आहे, युधिष्ठिर आणि दुर्योधन. रथी काय का विसरू नका, 2 रथी आहे. त्याच्या पुढची पदवी आहे अतिरथी, जो एकटा 12 रथांसोबत युद्ध करतो. म्हणजे 5000 आणि गुणाकार 12 पंचे 60,000 योद्ध्यांसोबत एकटा लढाई करतो त्याला अतिरथी म्हणतात. आणि ते दोघंच आहे, एक भीम आहे एक जांबवंत. त्याच्या पुढची पदवी आहे रथी अतिरथी. मग तिसरी पदवी महारथी. जो 12 अत्यारथांसोबत युद्ध करतो त्याला पदवी महारथी आहे. आमचे 3 आहे, एक भीष्म आहे, एक अंगद आहे आणि एक रावण आहे. आता त्याच्या पुढचं मग अति महारथी हे 3 आहे, एक अर्जुन, एक श्रीराम, एक इंद्रजित. आणि एवढ्या योद्ध्या सोबत एकटा युद्ध करतो ती पदवी आहे महामहारथी. ते एकटे बजरंग झाले आहे. म्हणून सुभाटा चांगल्या योद्ध्या आणि वा संग्राम हरू जिंकला आणि मात लोकांचा ठाव पवाला कुवा केला. गंधर्वासी एकला अर्जुन औषधी अंतरा आणि जिनेची गाडी. म्हणून सुभाटा दोघाला चालले आहे. सुभाटा ज्यांच्या भारतभर चाललाय कार्यक्रम ती पदवी एका युगात येणार आहे. पुण्यश्लोक सत्ययुगात पदवी मिळाली पुण्यश्लोक. नळराजा. त्रेतायुगात पदवी मिळाली पुण्यश्लोक जनक राजाला. द्वापार युगात पदवी मिळाली पुण्यश्लोक धर्मराजाला. आणि कलियुगात पदवी मिळाली पुण्यश्लोक ज्यांचा उत्सव भारतभर चालू आहे त्या अहिल्यादेवीला. त्यामध्ये कल्याणकर साहेबांचा अभिष्ट चिंतन सोहळा आला. हा दुःख शंकरा योग आहे. आडनाव कल्याणकर आहे, या नावातच क्रियापद आहे. नाही काही करता आलं तर नको करू, पण करायचं असेल तर कोणाचंही कल्याणच कर. म्हणजे अभिष्ट चिंतन सोहळे कशाचा? वाढदिवस शब्दापेक्षा अभिष्ट चिंतन सोहळा हा संयुक्तिक शब्द आहे बरं का पावले. वाढदिवस शब्दावर एक अक्षर आहे. म्हणायचं असते वाढदिवस पण तेवढे दिवस कमी झालेले असतात. ती मराठी आहे. भक्त लोकेचे उभराटे. मराठीवर फारसं डोकं चालू नका, डोकं बंद पडत. इंग्रजी सोपी आहे बरं का, उगाच नादी लागू नका. त्याचं सारखे शब्द इथे माझे वारकरी बसले. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. आहे ना, इथे कर शब्दाचा काय अर्थ आहे? करकटावरी ठेवून या. कर म्हणजे लागू का? बरोबर आहे. कर म्हणजे हा. माझा प्रश्न आहे, गावामध्ये कर वसुली पथकाला पावले. कर वसुली शब्दात काही फरक नाही. आपण हात लावला दिला. इथं कर मध्ये टॅक्स, इंग्रजी मध्ये एकानं भाग. हे मीटिंग मध्ये राजा घर जाऊ दे आमचा राजा. कसं नाही जमत मराठी. रूप मध्ये राजा, भूपती मध्ये राजा, भूप मध्ये राजा, भूपती
मध्ये राजा, पार्थीमध्ये राजा, राजांमध्ये राजा, मुरुडमध्ये राजा, महिपतीमध्ये राजा, महिपालमध्ये राजा, मग राजा पर्यायी कोणताही. हे आमच्या राजाचं डोकं चालत नाही. आमचा राजा मराठीत नापास होतो, इंग्रजीत पास होतो. एक वाढदिवस शब्द मराठीतला आहे, पण तो क्षयदिवस असतो. कधी व्यवहार म्हणताय तरी तुमचा अनुभव आहे. पायात जोडा, अंगात सदरा घाल, डोक्यात टोपी घाल. सांगा असं करते का कोणी? डोक्यात टोपी कोणीच घालत नाही. टोपी तर डोकं घालतं. अंगात सदरा घालायचा नसतो, सदऱ्यातच अंग घालतात. पायात सोडे घालतच नाही कोणी, जोडे घाला नसतात, फिरवून पाय घालतात. म्हणायचं पायात जोडा घाल, अंगात सदरा घाल, डोक्यात टोपी घाल. अरे नदीला पहिला पूर आला की सगळी माणसं काठाला उभे राहून चर्चा करतात, पाटील काय नदी वाहते हो? अरे नदी उभीच आहे, त्याच्यातून पाणी वाहत असं कोणी म्हणत नाही. नदी वाहत सायंकाळची वेळ, मग सासू म्हणते सुनाला, अगं त्याला आल्याला जेवायला लागतं, चूल पेटव, चूल पेटव. मराठीमध्ये आता चूल जर पेटली असती सरपण महाग झाला असता. खरं सांग, जरी सासूनं चूल पेटवायला सांगितलं तरी सून चूल पेटवत नाही, सरपण पेटवत. सरपण पेटल्या पुन्हा म्हणते सासू आहे चूल पेटली. मराठी असा वाढदिवस शैलीच आहे. तुमच्या मुलानंतर ते मुलं कामाला लागले, तुमचं सुशिक्षित त्याच्यावर फिरणे गावात काही प्रयत्न केले का नाही? काय झालं? आमचा अर्ज पुढं सरकत नाही. सरकार त्याच्यावर वजन ठेव, वजन. अर्ज कागदाचा असतो, वजन ठेवल्यावर थांबला पाहिजे, पण ठेवल्या ठेवल्या सरकतो. ही मराठी पाहिजे ना, तसंच आहे. वाढदिवस म्हणायचं आहे तो क्षयदिवस आहे. म्हणून संयुक्तिक शब्द आहे अभिष्ट चिंतन. अभिष्ट चिंतन म्हणजे ज्या व्यक्तीची समाजाला गरज आहे, ती व्यक्ती त्याचं नियोजित आयुष्य जगणारच आहे, पण त्याच्या नियोजित आयुष्यामध्ये काही अनिष्ट घडू नये यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन इष्टदेवाकडे केलेली ही सामुदायिक प्रार्थना, याचं नाव अभिष्ट चिंतन सोहळा. काही काटकसर नाही, सुंदर नियोजन कार्यक्रमाचं केलं. आयोजकाला पुन्हा धन्यवाद देतो. सुंदर एका वाक्यात सांगतो, लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं ऐश्वर्यात करावं, तसं कल्याणकर साहेबांचं अभिष्ट चिंतन त्यांच्या ऐश्वर्याला शोभेल असं केलं. म्हणून संयोजकाला धन्यवाद देतो. पण संयोजकाच्या विनंतीला मान देऊन आपणही लाकूड येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. म्हणून साहेबांचे कार्यकर्ते आणि कार्यक्रमाचे आयोजक गंगाधरराव, संतोषराव या सर्वांच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो. विठ्ठल टेन्शन घ्यायचं नाही. मी साहेबांना बोलून आलो, तुम्ही शेवटी या म्हटलं ते आम्हाला पुढे जावं लागतं. म्हणजे कसं काय म्हटलं, ते तुमचं वेगळं आमचं वेगळं. वेगळे म्हणजे तुम्ही गेल्या पायी घेतात बंधू आणि भगिनींनो, आमचं तसं नाही. रामकृष्ण रूपाचा आनंद, मग चित्तरागा त्याची चाल, मग तुकाराम महाराज काय करतात. ज्या व्यक्तीची गरज समाजाला आहे, ज्याच्यासाठी सगळे मरणाची वाट पाहतात, ते प्रत्येकाच्या दाराला हजर असते. आणि ज्याची गरज समाजाला आहे ते जास्त दिवस जगत नसते. असं उलट आहे. सज्जनांना आयुष्य कमी आहे, अरे का दुर्जन लवकर मरत नाही. ज्ञानेश्वर महाराजची गरज आहे आणि समाजाला,
चिंतन नाही, फक्त 22 वर्ष. ज्याची गरज आहे त्याचं आयुष्य पहा. तुकाराम महाराजांची गरज आहे समाजाला, फक्त 42 वर्ष. सज्जनांना आयुष्य कमी आहे, त्यांच्या त्या नियोजित आयुष्यामध्ये तरी काही अनिष्ट घडू नये म्हणून इष्ट देवाकडे केलेली ही सामुदायिक प्रार्थना आहे. कदाचित असे असू शकतं, तुम्हाला ते वारकरी असलेले ज्ञानेश्वर महाराज समाधिस्थ होतात 16व्या वर्षी. तेव्हा निवृत्तीला म्हणाले, ज्ञाना एवढी घाई करू नको बाबा, अरे गुरु दक्षिणा कधी काही मागितलं नाही, माझ्याकडनं 2 वर्षे थांब. मग गुरुजी ते 2 वर्षे मान्य केले. सोपान काका म्हटले, दादा माझ्या करता 2 वर्ष, त्यांचे 2. मुक्ताबाई म्हणली, दादा माझ्या करता 2, मुक्ताईचे 2, निवृत्तीनाथाचे 2, सोपान काकाचे 2. या तिन्ही भावाचे 6 वर्ष मान्य केले. मग 22व्या वर्षी समाधी घेतला. कदाचित नांदेडकरांचा हाच प्रयत्न असेल, पांडुरंगा आमच्या आयुष्याचा एक दिवस घ्या, पण कल्याणकर साहेबाला जास्त दिवस जगू द्या, याचं नाव अभिष्ट केलं. एक प्रमाण सर्वांना माहिती आहे. सुत्ततीचा पोटी सर्वांना माहित है। 30 बोए बबूल का तो आप कहां से खाए? जर बाबळीचं झाड लावलं त्याला कैऱ्या लागल्या, एका सुशिक्षित बेकारानं हा प्रयोग केला। ही गोष्ट तिकडची आहे, तिकडची ते ज्या भागाला नाव नाही तिकडची। येड्या बाबळीचं झाड लावलं येड्या, आणि दिवसात 3 वेळा पाणी घालत होतो येड्या बाबळीला। एकाच वर्षात येडी बाबळ 18 फूट वाढली, पावडे 18 फूट। सगळे गावकरी चकित झाले, म्हणले कारण एका तू तुळशीला शिंपडा पाण्याचा घालत नाही, येड्या बाबळीला 3 वेळा पाणी घालतो येड्या। मला त्या दिवशी आंब्याचं झाड लावायचं होतं, मग नर्सरीत गेलो, आंब्याचं झाड मिळालं नाही, राग आला, ठरवलं जगात जे घडलेले आहे ते पठ्ठ्यानं करून दाखवायचं। म्हणून त्या दिवशी त्याच नियोजित जागेवर त्याच वेळेला मी येड्या बाबळीचं झाड लावलं आणि व्यवस्थित निगा राखतोय। मला खात्री आहे म्हणला माझ्या कृत्या का होईना 10-20 कैऱ्या या झाडाला लागणार। कशाला? येड्या बाबळीला। तेव्हा येड्या पाणी घालून घालून गेला तरी येड्या बाबळीला कैरी लागत नाही। याचा काही उपयोग नाही ना, उपयोग आहे ना। तू मेल्यावर एवढ्या सरपणात भागल कैरी नाही लागायची, झाड येड्या बाबळीचं आहे इकडे आलो आपण। मग येड्या बाबळीला कैरी लागत नाही हा सिद्धांत आहे। आता पुराणात चला, हिरण्यकश्यपू येड्या बाबळीचं झाड, मग त्याला प्रल्हादासारखा हापूस कसा लागला? याचं कारण त्याची माय विठ्ठल। साहेबांच्या आईचं दर्शन घेऊन आलो। साहेबांना म्हणतात
तुम्ही भाग्यवान आहात. कुणी किती मोठा असू द्या, आईपेक्षा मोठा नसतो. इथे जेवढे बसलेले आहेत, ज्याला ज्याला आई आहे त्याच्यासारखा भाग्यवान जगात नाही. घरात उंदीर मेला तरी धान्याचा दाना नसू द्या, पण तुमच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवणारी माय असू द्या, तुमच्या पुढे जगातला श्रीमंत दरिद्री समजा. आणि घरात किती वैभव असू द्या, आई नसू द्या, स्वामी तिन्ही जगाचा, आई बिना पिता. कौन से है वो चीज जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन मां नहीं मिलती. सर्व मिळे परंतु पुन्हा न मिळे आई. जोपर्यंत आई घरी बसून असते ना, देवीच्या मंदिरा सारखं वाटतंय घर. आई बसून असते तेव्हा असं वाटतं की हे देवीचं मंदिर आहे घर. आई गेल्यावर केवढाही मोठा फोटो लावा, घरातलं वजन गेलं, घरातली मजा गेली, आई तुम्ही किती मोठा हे पहा. तुम्हाला नागवंड असू द्या आणि तुमच्या आईकडे उभं राहा. तुम्हाला नागवंड असले तरी आईला तुम्ही फक्त लेकरू दिसता, लेकरू. हे लक्षात ठेवा. आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, त्यांची आई असताना ते भेटीला जायचे गुजरातला. आई वारली त्यांची. इथून दिसेल पांढरी साडी, पांढरे केस, दात पडलेली, सुरकुत्या, चष्मा दोरीनं बांधलेला. एकदा टीव्हीला दाखवलं जातिकवाले साहेब आणि पांढऱ्या साडीची म्हातारी माय बाकड्यावर बसले, चिकटून एकमेकाला. माय लेकरा. आईनं फुलपात्रभर पाणी दिले. मोदी साहेबांनी पाणी घेतलं, पण शेवटचा घोट घाईत घेतल्यामुळे पाणी गालावर उतरलं. जसं गालावर उतरलं तसं आईनं साडीच्या पत्रानं साहेबाचं तोंड पुसून दिलं. तोंड पुसताना येईल का त्यांना? भारताचे पंतप्रधान आहे. मी का सांगतो, भारताला पंतप्रधान आहे, पण आईला लेकरू आहे हे प्रत्येकाने लक्षात. इथे जेवढ्या मावल्या बसलेल्या एकाही आईची इच्छा नाही माझ्या लेकानं सेवा करावी. आईच्या साक्षीने बोलतो मी. आईची काय इच्छा आहे? आईची एकच इच्छा आहे, माझा दादा, माझा राजा, माझा लेक दिवसभरात एकदा डोळ्यामध्ये दिसावा. या पलीकडे आईची इच्छा नाही. अरे पोट भरायच्या निमित्तानं तुम्हाला गाव सोडावं लागतं. जन्मगाव सोडून तुम्ही मोठ्या शहरात जाता. सर्वात जास्त दुःख आईला होत असते, पण आईला नाही. कोणी असू द्या. एक संन्यासी देख फकीरा घर घर मागे, एक संन्यासी देख फकीरा घर घर
हिंदीचे जवान नाही. महात्माजी आलेले आहेत. नेहमी जीवनात आमच्या कीर्तनाला वेळ मिळाला होता. एकदा सर्वांनी जागेवरून बसूनच टाळ्या वाजून स्वागत करू. साधू संत येती घरा तो ते दिवाळीला सणावा. नंदी दिवसाची दर्शन संताचे नांदे तया घरी दैवत पंढरीचे विठ्ठल. माटी टुकड़ा एक ही आसन पर कोई नहीं बैठा पीछे पेट का लकड़ा. वो घबरू नका, ये है ना घबरू नका. यही भेंट से राव सिपाही यही भेंट से मरते. यही भेंट से राव सिपाही यही भेंट से मरते. यही भेंट से राव सिपाही यही भेंट से मरते. यही भेंट से राव सिपाही यही भेंट से मरते. यही भेंट की बात रखते और समझते. पोट भरायच्या निमित्ताने जन्मगाव सोडावं लागतं. सर्वात दुःख होत ते आईला तिथे मावल्या बसलेल्या. पण तुमच्या गावाची यात्रा असेल लेकरू सांभाळ कोणाचा 2-4 चक्कर झाले खूप खेळवायला घरी करायचा असतो. मी तर खूप इतका काम करत असतो ऐकायला. ते लहान वय आहे त्याचा दोष नाही पण जवळ घ्या विठ्ठल. यात्रेच्या निमित्तानं जेव्हा तुम्ही मुंबईहून पुण्याहून परिवारासहित गावाला येता सर्वात जास्त आनंद आईला होतो हे लक्षात ठेवा. ही सामान घेऊन वाड्यात जातं माय काठी टेकत गावात फिरते आनंदानं. आबाई काकी
नाही, दादा आला माझा मुंबईवर, 4 दिवस थांबणार आहे, काय खाऊ घालून काय नाही असं होऊन दादा आहे. 4 दिवस. मग जेव्हा हे सामानाची आवराआवरी करते तेव्हा माईच्या डोळ्याला धारा जाते आणि पाया पडतो तेव्हा तोंडावर नाव करून चालला का राजा हो आहे जर येशील बाबा रजा मिळाली तर पुढच्या वर्षी, नाही रजा मिळाली तर येऊ नको, आता हे पिकलं पान आहे कधी गळून पडेल याचा नियम नाही, कुठेही राह माझा राजा पण सुखानं राह, याला माय म्हणतात. मी साहेबांच्या आईचं दर्शन घेऊन आलो, साहेबांना म्हटलं तुम्ही भाग्यवान का, तुमच्या पाठीवर प्रेमाचा हात फिरवणारी माऊली आहे. आईच्या हातचं जेवण साधं असू द्या, इथे बसलेल्यांना अनुभव, पिठलं भाकरी असू द्या, पण अमृताला लागेल अशी गोडी त्या पदार्थाला असते. काय कारण आईनं नुसता स्वयंपाक केला नसतो राजा, त्याच्यामध्ये आपलं प्रेम ओतलेलं असतं. सलामेला भाई की चाहे बैर हो, रोटी खाना माँ के हाथ की चाहे जहर. एखाद्या वेळेला पदार्थ चांगले झाले की भाऊ भाऊ तुटून पडतात, काय ठेवत नाही, तरी माय तांब्याभर पाणी पिऊन स्वयंपाक घरात समाधानानं बसून असते. मोठ्या मुलाला संशय येतो, आम्ही सगळे संपवलं, आईसाठी काही नाही, आणि तो किचन मध्ये येतो, माय तांब्याभर पाणी पिऊन बसले, काय काय सगळे आलीच खाल्ले, काही नाही तुझ्याकरता, तू उपवासी नाही बेटा, मी उपवासी नाही, मग तुम्ही माझे लेकर पोटभर जेवला का नाही, त्याच वेळेला माझं पोट भरलं रे बाळा, याला माय म्हणतात. आणि म्हणून इथून वाढलंय आपलं शुद्ध लिजा पोटी फळे रसाळे कोमाटी. आणि मग हिरण्यकश्यपू जर येड्या बाबळीचं झाड होतं तर त्याला प्रल्हादासारखा हापूस आंबा का लागला, याला कारण त्याची माय असल्यामुळे. सिलवान पुत्र जन्माला येण्यासाठी आईचं पुण्य पाहिजे, विद्वान होण्यासाठी बापाचं पाहिजे, उदार होण्यासाठी वंशाचं पाहिजे, भाग्यवान होण्यासाठी स्वतःचं पाहिजे. याच्या उलट उन्मत्त जन्माला आलं समजा मम्मीचं पाप आहे, मूर्ख जन्माला आलं तर पप्पाचं पाप आहे, कंजूस जन्माला आलं हे वंशाचं पाप आहे, आणि दरिद्री जन्माला आलं म्हणजे स्वतःचं. उन्मत्तो मातृदोषेण पितृदोषेण मूर्खता अदातृदोषेण आत्मदोषेण दरिद्रता. याच्या उलट सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता दातव्य वंशपुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. हिरण्यकश्यपूला 4 पोरं होती, लाख, अनुल्लाख, सल्लाख, सर्वात धाकटा
प्रसिद्ध का नाही झाली? ते बापासारखी होती. मराठी कळते तुम्हाला? हे का प्रसिद्ध झालं? बापाच्या विरोधात गेलं. प्रसिद्ध कोण होते माहिती आहे तुम्हाला? सगळे पाडायला हे विरोधात धास्त विरोधात गेलं बरं का पाहुणे, म्हणून प्रसिद्धीला आला. विरोधात मध्ये बापाचा कायदा काय होता? नाव घेऊन देवाचे प्रिय हिरण्यकश्यपूचे माझ्या राज्यात देवाचं नाव घेणाऱ्याचा शिरच्छेद करण्यात येईल, हा कायदा हिरण्यकश्यपूचा. पण कायदा मोडला कोणी? चतुर्थ चिरंजीवाने. नाम प्रल्हाद ब्रह्मचारी नाम चतुर्थ चिरंजीवानी नाम प्रल्हाद ब्रह्मचारी. नामधारक हिरण्यकश्यपूच्या पोटी जन्माला आला कसा? याला कारण त्याची आई, तिचं नाव दयाळू. उदरामध्ये प्रल्हाद आहे. इंद्र चोरून नेतोय. नारदाच्या आश्रमापासून जात असताना नारदाचं लक्ष जातं. इंद्रा, जिला चोरून घेऊन चाललाय ती महान पतिव्रता दयाळू आहे. घाबरला. इंद्र सोडून दिलं दयाळूला. ती गरोदर अवस्थेत आहे. ती नारदाच्या आश्रमात राहू लागली. उदरात प्रल्हाद आहे. सुधीरजी, आता नारदाच्या आश्रमात कोणतं कॅसेट लागलं होतं? तुम्हाला काय काम आहे? नारायण यांचा विचार करत आहे. नारायण 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 श्रीमन्नारायण. शूटिंग घ्यायचं आपल्याला. शूटिंग
वास्तव्याला कयाजू आणि तिच्या पोटात प्रल्हाद. परिणाम पोटातल्या बाळावर झाला. सत्वर उच्चार प्रल्हादी विरतो. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. मायच्या पोटातल्या गर्भावर नारायण नामचिंतनाचा परिणाम झाला. म्हणजे हिरण्यकश्यपूच्या पोळ्यात प्रल्हादासारखा नामधरण जन्माला आला. याला कारणीभूत त्याची माय असल्यामुळे अन्य त्याची माय अजून मला वर चालू आहे, काही थोडी वैतागलं नाही का? एवढा समाज बाहेर बसलेला आहे, शंका असेल तर जाऊन पहा. एवढा म्हणजे असा पुत्र जन्माला आला. त्याला कारणीभूत त्याची माय असल्यामुळे आईला धन्यता आहे. धन्य शब्दाच्या विरुद्ध काय मराठी? धिक्कार आहे. धन्य विरुद्ध धिक. धिक शुक्राचार्याचा चांगला पाठ आहे. धिक. अरे भाऊ, याच्यातला धिक म्हणजे धिक्कार शब्द. हे पहा, मृदंग कीर्तनकाराचा ढोलकी तमाशा मंडळामध्ये थोडस एक गंमत सांगतो. हे आपली चूक आहे, पण एक गंमत सांगतो. तिथे वाजण्यातला फरक. ढोलकीचा बोल काय? नरकून डुबजा, नरकून डुबजा, नरकून डुबजा, नरकून डुबजा. रात्रभर बोल आहे, नरकून डुबजा, नरकून डुबजा, नरकून डुबजा. तरी कोणी उठत नाही. म्हणून तुमतून विचारतं कोण 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 कोण. मग मंदिरावर उत्तर देतो सत्य. कामापुरतं दिलं. इथे
कीर्तनकाराच्या आधी मृदंग वाजायला सुरुवात होते. येशाम प्रीती, ज्याचं प्रेम देवकी पुत्र श्रीकृष्णावर नाही त्याला मृदंग सांगतो. दिक्तान 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 कीर्तन असते मृदंगा, हे संस्कृत मध्ये सांगितलं नाही. दिक्तान 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 अपवादाचा मूळ पहिला 10 शिकावा, मग की आणि मग न आणि मग ता पुढे गुंधा, मग की न कोकुंता झाली नंता. यांना कळलं पाहिजे, मला माहिती आहे ना काय डोकाडोकी करतो ना बुवा. या पोराईचं कौतुक आहे बरं का. हे रात्र रात्र इंद्रायणीच्या काठाला आम्ही पाहतो, झोपत नाही. बाहेरच्या दिवसात आम्हाला भेटून जातात, तेवढी प्रॅक्टिस करतात, नंतर हार घालतात, त्यांच्या गळ्यात लावतात. त्यांचा केवढा त्याग आहे. तर हे बऱ्या कपाट्यानं सांगतो ना, हरे भाऊजी तुम्ही आता टवका देऊन सांगतो. त्यागाची पूजा आहे, त्यागाची पूजा आहे. आणि मृदंग कोण वाचतो, पण त्याच्या मागे एका पशुचा त्याग आहे की नाही, त्याचं कारण लावलं त्याला. चरणदान करते हैं तन, चरणदान करते हैं तन, तब सजते हैं ठोर मृदंग, घिसते हैं तार तब निकलती है मधुर तरंग. मागचे त्याग पाहतो. एका पशुनं आपलं चमडं दिलं त्याला, तेव्हा पक्वादाच्या पुढ्या कुणाच्या पशुच्या तांबड्याच्या. कर्मदान करते हे तन तब सजते ठोर मृदंग, पिण्याची पूजा करतात का भाऊसाहेब. त्याच्या तारा एवढ्या घासतात की अग्नीच्या ठिणग्या पडतात खाली. कोण माहिती आहे? घिसते हैं तार, जो पत्थर चोट खाके टूट गया वो कंकर बन गया, जो पत्थर चोट सह गया वो शंकर बन गया. विठ्ठल घिसते हैं तार तब निकलती है मधुर तरंग. नंतर पूजा होते विनयाची. हे भगवत प्राप्तीचं साधन कोणत्या वेळेला एक लक्षात घ्या. आत्माने घेतो किती विने लटकलेले आहे दुकानात विक्रीसाठी, पण जो विना तुकोबाराच्या गळ्यात लटकला तो प्रभू प्राप्तीचं साधन झालं. किती चिपळ्या विक्रीला आहे, पण ज्या चिपळ्याने संत नामदेवाच्या हाताचा आश्रय, त्या चिपळ्या प्रभू प्राप्तीचं साधन. सुरदाची एक तारीख प्रभू प्राप्तीचं साधन झालं. घुंगर माहिती आहे मला, घुंगर अडसळीच्या गळ्यात घुंगरू, मेंढीच्या गळ्यात, बकरीच्या, मांजराच्या, कुत्र्याच्या गळ्यात घुंगरू, म्हशीच्या, बैलाच्या गळ्यात, गाईच्या गळ्यात घुंगरू. भारतभर फिरा, सगळ्या जनावरांच्या गळ्यात घुंगरे. पण ज्या घुंगरानं मीराबाईच्या जन्माचा आश्रय केला ते भगवत प्राप्तीचं साधन आहे. बासरी केल्या जाते, बासरी. सरळ बांबूची बासरी होत नाही, कोवळा बांबू पाहिजे. आता त्याची फजिती सांगतो तुम्हाला. तो फुटबॉलाचा तुकडा हरिभाऊजी फुकट बाजूला, ज्या प्रभूच्या चरणावर डोकं टेकवायला मिळत नाही ती त्याच्या ओटावर जाऊन बसली का, त्या बांबूचा त्याग सांगतो. फुटबॉलाचा तुकडा लोखंडाची सळी लाल करायची,
अर्ध्या इंचावर त्या बांबूला छिद्र 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 पाडायचे, तेव्हा बासरी होते. स्वतः एवढे छिद्र पाडून घेतले त्या बांबूनं, म्हणून जगाच्या बापाच्या वटावर जाऊन बसली. हे लक्षात ठेवा. हा त्याला चीर दिए जाते हैं, चीर दिए जाते हैं कोमल बांस के तन मन प्राण, तब निकलती है वृंदावन में बांसुरिया के तान. जो बांसुरिया छिद जाने को तैयार नहीं है, अधिकार मांगने का उसको अधिकार नहीं है. धरणीच्या विरुद्ध भीक शब्द आहे. म्हणून नामधारकाच्या आईला धन्यता दिली, पण त्याच्या विरुद्ध कोण जिच्या पोटी जन्माला आलं तिचा धिक्कारही केला. त्याला कोण म्हणू नका. मग ज्ञानी कुऱ्हाडीचा लोकांना दिसतं का दुसरं काय. तुम्हाला त्याच्यात मोठेपणा नाही, आम्हाला आहे. इथं भाऊसाहेबाच्या शेजारी बसा. आता दिसले ना, आता कुठं गेले विसर्जन राहिले आता, विसर्जन राहिले आपलं झालं त्यांना माहिती नाही, सांगून आलो. धन्यवाद. त्यांचा अभिष्ट चिंतन आहे, त्यांच्याकरता एकदा काढावा. प्रत्येक गरीब आहे पण शेवटी या 15-20 मिनिट. आता सगळे बरोबर करतो आपण. कुऱ्हाडीचा दांडा त्या आईचं काय होतं. तुका म्हणे काय गंगाधरराव या पुढे आता नका टेन्शन घेऊ, बरोबर करतो मी. तुका म्हणे जाय मरता अभक्ताची माय. सूत्र नाही मग काय प्रमाण पाठाची असते. जे कोणी
तिकडे लोकांना त्रास देणं असा पुत्र जन्माला आला तर तुका म्हणे जाय नरका अभक्ताची मान. तुम्ही सांगितलं साहेब, तुम्ही ऐकल्या की तुमचं नाव कल्याणकर आहे. त्या नावाप्रमाणे ईश्वराचं नियोजन आहे. दुसरं काही नाही करता करू नको, पण जगाचं कल्याण कर, समाजाचं कल्याण कर, गोरगरिबाचं कल्याण कर. माझा कल्याण करणारा पुत्र जन्माला तिच्या पोटी आला. कन्यकाची माय प्रसन्न. तुमच्या आईवर कार्यक्रम सुरू झाला, आमचा सुरू झाला. सर्व बसवायचं आहे. एकदा सर्वांनी हात वर करा. ते कल्याणकर साहेबासाठी एकात आला. हे हात कशासाठी? पांडुरंगाकडे प्रार्थना. पांडुरंगा, आमच्या साहेबाला सुखाचं ठेवा. हात वर एकात आला. एक माझ्या पाठवा, एक असहा, एक शाबासा, एक वा, एक साहेबासाठी साहेबांच्या अभिष्ट चिंतनासाठी झाल्या. आमचा सांप्रदायाचा
कार्यकर्ते तिकडे जेवण वाढू नका. बंद करा जेवायचं. हे पाच वर्ष चाललं तिकडे. सांगा माझं नाव सांगा, काही पाप लागत नाही. तिकडचं गेट बंद करा. कृपया तिकडचं गेट बंद करा. माझ्या लक्षात आलं की एवढ्या घाईनं कुठं झालं. तरी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ढोक महाराज बिघडलेल्या घड्याळी दुरुस्त करतात. बारा 13 मिनिट एवढा दम निघत नाही. जेवण करता 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 मरायचा एक दिवस. तरी माझं लक्ष तिकडे गेलं की ते टेबलवर कसे बसले. बंद करा. आणि पार वाढायचे नाही. सगळे होईल. नंतर साहेब आपलं मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार मानतील, सर्वांचे आशीर्वाद घेतील. मग मी सांगेन कार्यक्रम संपला तेव्हा तोपर्यंत जाऊन बसले तरी नुसते बघू द्या जेवणाकडे. पुढं काहीच वाढू नका. बसले जागा बसले जागा गंगाधरराव कडक कडक सांगा तिकडे. आता लक्षात आलं कोण कशासाठी आलं. ठरवूनच बसले मागच्या मागे सोयीचा आहे म्हणून. नारायण 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 धन्याची मान प्रसवली. पण नारायणाचं नामस्मरण करणाऱ्याला अरे हो तो तिच्या पोटी जन्माला आला त्या आईला धन्यता आहे. पण जो नारायणाचं नामस्मरण करतो तोही धन्य. Yeah.
पुण्य महाराज जगवे संसारी जे ठरते अंतरी नारायणा नारायण असतात त्याचे कारण आहे. आपण ज्याला संपत्ती समजतो ती संपत्ती नाही आणि विपत्ती समजतो ती विपत्ती नाही. विपदो नैव विपद संपदो नैव संपदा विपद विस्मरण विष्णू संपन्न नारायण स्मृती परमेश्वराचं स्मरण प्रतापराव पाटील असते पाहिजे चालेल म्हणतो पूर्वीपासून तसेच चालतात हे बा. मंत्री नव्हते तरी तसेच, आमदार नव्हते तरी तसेच, झाले तरी तसेच, चालीत काही बदल नाही म्हणून तिथून समजा आता आपली आलो कधी या प्रतापराव बरोबर आहे बरोबर आहे. भगवंताचं विस्मरण ही विपत्ती आणि त्याचं स्मरण ही संपत्ती. प्रतापरावचे वडील होते तेव्हापासून 3 पिढ्याचा आमचा संबंध आहे. 3 पिढ्या मला हात घाला पाटील सन्माननीय प्रतापरावजी पाटील लोकमालाचा सत्कार करतात त्याचा स्वीकार लोकमालाने करावा. तसेच नांदेड दक्षिणचे आमदार सन्माननीय आनंदरावजी बोंडारकर साहेब यांचे आगमन झालेले आहे. त्यांना विनंती आहे प्रवीण पाटील चिखलीकर यांचे आगमन या ठिकाणी झाले. त्यांना विनंती आहे महाराजांचा आशीर्वाद या ठिकाणी घ्यावा. धन्यवाद. सन्माननीय आमदार साहेब बालाजी कल्याणकर साहेब यांचा सत्कार सन्माननीय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब व दक्षिणचे आमदार सन्माननीय आनंदरावजी बोंडारकर साहेब त्रिरत्न नांदेडचे त्रिरत्न व्यासपीठावरती आज विराजमान झालेले आहेत. त्यांचं जोरदार काळाने समाधी स्वागत करावे. धन्यवाद. आपण आता मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम करू. बरोबर. चिखलीकर पाटलालाही माहिती आहे, कल्याणकर पाटलालाही माहिती आहे. 1 मिनिट पुढे जात नाही. बरोबर सगळे गंगाधरराव अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्ही. मी पाच करणार मिलिटरी पेक्षा शिस्तबद्ध. धन्यवाद. तुमचा जे जातीचं अंतरी नारायण नारायण तुका म्हणे त्याचे नीत नारायण 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 प्रसवली अभक्त जन्माला आला तर 42 नरकाला लागतो. पुढची 42. पण नामधारक जन्माला आला तर आईच्या पाठीमागच्या 7 पिढ्या, बापाच्या पाठीमागच्या 7 पिढ्या आणि याच्या पुढच्या 7. त्यांच्या संबंधाने हा कार्यक्रम आहे. अभिष्ट चिंतन ते सन्माननीय सर्वांचा आदराचं स्थान बालाजीराव कल्याणकर. आता आपण त्यांची वाट पाहत होतो.
ते सन्माननीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर, त्यांचे सुपुत्र, मोठे मोठे सगळे लोक आलेले आहेत. आपण ज्ञानेश्वर माऊली भजन, जय विठ्ठल, सर्व टाळकरी जागेवर बसलेले आपलं कोणी उठणार नाही. तिकडे ताटं वाढू नका गंगाधरा, कोणी उठणार नाही. मग सत्कार, मूर्तीचा सत्कार, पहिलं दीप प्रज्वलन ते राखून ठेवला. आपण कार्यक्रम तयारी ठेवा. त्याच्यानंतर सत्कार, मूर्तीचा सत्कार आणि मग मनोगत. मग मी म्हणेल आता उठा, बरं पावले केव्हा उठायचं, अजिबात हालचाल करायची नाही. ज्ञानेश्वर आपल्या जागेवर बसा. जागेवर बसा.